ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायली त्या कॅफेमध्ये पोचलेले असतात, जिथे अर्जुनचा मित्र अधिकारी येणार असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अधिराज अधिकारी हा ज्या ठिकाणी येणार असतो तिथे तो प्रियाला आपल्या बरोबर घेऊन येणार असतो. म्हणूनच त्याने आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते, आपल्या ॲक्टिंगला सुरुवात केलेली असते. इथे आता त्याचे जे ड्रायव्हर असतात त्यांच्या आईची तब्येत ठीक नसते. तेव्हा अधिराज त्यांना हवे तेवढे पैसे काढून देतो, ते सुद्धा 10 लाख रुपये, आणि म्हणतो की काका हे घ्या, या पैशांची गरज तुम्हाला आहे हो, आणि तुम्हाला जर हे पैसे दिले ना तर माझे पैसे काही कमी होणार नाहीत, कारण माझ्याकडे न संपणारा इतका पैसा आहे. पण माझ्याकडे आई नाही आहे, माझ्याकडे स्वतःचं असं कुणीच नाही आहे. त्यामुळे या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. हे पैसे घ्या आणि तुमच्या आईची ट्रीटमेंट करा, त्यांना काहीही कमी पडू देऊ नका, असं अधिराजने त्या काकांना सांगितलेलं असतं. आणि जेव्हा अधिराज हे सगळं बोलत असतो ना, प्रिया लांब उभी राहून हे सगळं ऐकत असते. तिला असं वाटत असतं, बाप रे, 10 लाख रुपये याने सहजरित्या त्या ड्रायव्हरला दिलेसुद्धा. आणि मग काय, ड्रायव्हर ते पैसे घेऊन तिथून निघून गेलेला असतो. प्रिया म्हणते, अरे वा, याच्याकडे तर न संपणारा इतका पैसा आहे ना, मग तो वाया कसा जाऊ द्यायचा, आणि त्याच्याकडे पैसे उडवायलासुद्धा कुणीच नाही आहे. मग आपण त्याचा लाभ घेतला तर कुठे बिघडलं. प्रियाने ठरवलेलं असतं की आता याच्याबरोबर मैत्री करायची आणि याचा पैसा लुबाडायचा. तसंही प्रिया हे सगळं पैशांसाठीच करत असते. ती आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते, ते पर्समध्ये टाकते, जेणेकरून आपलं लग्न झालेलं नाही असं तिला अधिराज समोर आता आणायचं असतं. त्यामुळे मंगळसूत्र वगैरे काढून अधिराज आपल्या गाडीजवळ उभा राहिलेला असतो. तिथून ती जात असते. आणि तेव्हा इथे आता अधिराजच्या समोरून जात असताना चक्कर येण्याचं नाटक करते आणि बरोबर त्याच्या अंगावरती पडते. अधिराज म्हणतो, अहो काय झालं तुम्हाला, ओ मॅडम काय झालं, तुम्हाला चक्कर आली का. ती म्हणते, अरे बाप रे. तेव्हा अधिराज तिला आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही ठीक आहात ना, थांबा तुम्हाला पाणी देतो. आणि तो आता पाण्याची बाटली घेऊन तिच्या तोंडावरती पाण्याचे शिंतोडे मारतो आणि म्हणतो, काय झालं तुम्हाला, उन्हामुळे तुम्हाला चक्कर आली का. तेव्हा इथे प्रिया जेव्हा गाडीमध्ये बसलेली असते ना, तेव्हा इथे डोळे मिटून म्हणते, अरे बापरे, ही गाडी किती छान आहे, मला आयुष्यभर अशा मऊ मऊ गाडीमध्ये बसता येईल का. तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं तुम्हाला चक्कर आली का. तेव्हा इथे ती आता म्हणत असते की बेशुद्ध होण्याचं नाटक केलं आहे, पण शुद्धीवरती मला यावंसंच वाटत नाही आहे. तेव्हा तो पाणी वगैरे मारल्यानंतर, बरं वाटते का तुम्हाला. तेव्हा ती म्हणत असते, मी कुठे आहे, मी कुठे आहे. अधिराज म्हणतो की तुम्ही माझ्याकडे आहात, म्हणजे माझ्याबरोबर आहात माझ्या गाडीमध्ये. तुम्हाला चक्कर आली ना उन्हामुळे, तुम्ही माझ्या अंगावरती पडलात, म्हणून मी तुम्हाला माझ्या गाडीमध्ये बसवलं. ती म्हणते, हो का, सॉरी हां सॉरी, उन्हामुळे मला कशी चक्कर आली माझं मलाच कळलं नाही. तो म्हणतो, सॉरी हां, मी माझं नावच नाही सांगितलं तुम्हाला, माझं नाव अधिराज. तेव्हा ती म्हणत असते की प्रिया, माझं नाव प्रिया. तो म्हणतो, अरे वा, खूपच छान नाव आहे तुमचं, आणि तुमची स्माईलसुद्धा खूपच छान आहे. तिला पाणी वगैरे प्यायला दिल्यानंतर ती आता जायला निघत असते. पण तिला जायचं नसतं, तिला जास्तीत जास्त वेळ आता अधिराजबरोबर घालवायचा असतो पैशांसाठी. ती म्हणत असते, अरे देवा, मला तर खूपच जास्त चक्कर येते, मला चालतासुद्धा येत नाही आहे. तो म्हणतो, अरे असं काय, तुम्ही एक काम करा, इथे जवळच एक कॅफे आहे, तुम्ही तिथे माझ्याबरोबर चला, तुम्ही जरा कॉफी वगैरे काहीतरी घ्या किंवा थंड काहीतरी घ्या, तुम्हाला बरं वाटेल, प्लीज चला माझ्याबरोबर. तिथे तुम्हाला काही नाही आवडलं तर मी ते अख्खच्या अख्खं कॅफेच विकत घेईन आणि मग त्यांना सांगेन की यांना जे आवडतं ना ते तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि मग ते त्यांना द्या, मग तर चालेल ना. तेव्हा ती म्हणत असते, खरंच. तो म्हणतो, अगदी खरं. अधिराज आता तिला घेऊन कॅफेमध्ये जायला निघत असतो. त्याच्या आधी तो अर्जुनला मेसेज करून सांगतो की आम्ही दोघेजण येतोय, तुम्हीसुद्धा तयारीत राहा. तेव्हा सायली म्हणते, हे तुमच्या मित्राचं काय प्रकरण आहे. तेव्हा तो म्हणत असतो की अधिराज अधिराज माझा मित्र आहे, तो माझी मदत करतोय प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्यासाठी. अगं त्याला आहे ना, कॉलेजमध्ये असताना
ॲक्टिंगमध्ये खूपच जास्त इंटरेस्ट होता. तो जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये स्पर्धा वगैरे व्हायच्या ना, त्याच्यामध्ये सुद्धा तो नाटकामध्ये भाग घ्यायचा. त्याला ॲक्टिंग करायला खूप आवडते. पण आता तो एक बिझनेसमॅन आहे. पण तरीसुद्धा ॲक्टिंगची हौस अशी तो भागवतच असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, की मी आधीसुद्धा 1-2 केसेसमध्ये त्याची मदत घेतली होती आणि त्याने खूप उत्तम पद्धतीने माझी मदत केली होती. क्लायंट खरं बोलतोय की खोटं हे जाणून घेण्यासाठी एकदा तो साऊथ इंडियन बनून गेला होता आणि मला सगळीच्या सगळी खरी माहिती त्याने आणून दिली होती. खूप चांगला आहे अधिराज. आत्तासुद्धा तो नक्कीच आपली व्यवस्थित मदत करेल. तेव्हा इथे अस्मिता आता बाळाला घेऊन बसलेली असते. तेव्हा तिला इथे आता सचिनचं नाटक आठवत असतं. सचिन म्हणालेला असतो की साक्षीने मला गोडाऊनमध्ये बांधून ठेवलं होतं. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सचिन म्हणतो की अस्मी, तुझ्या डॅडला विचार की ते कधी तुझं अकाउंट ॲक्टिवेट करणार आहेत. त्यानंतर तिला आठवतं की कपाटातून हवे तेवढे पैसे पडलेले असतात. तेव्हा ती विचारते अस्मिता की हे पैसे कुठून आले सचिन? तेव्हा सचिन म्हणतो की जेव्हा माझं अकाउंट फ्रीज झालं आणि तुझंसुद्धा, तेव्हा मी माझ्या आईबाबांकडून हे पैसे घेतलेले आहेत. अस्मिता त्याच्या बोलण्यावरती तेव्हासुद्धा विश्वास ठेवते. पण जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते ना, तेव्हा मात्र सचिन खूप चुकीचं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून मी किती मूर्खपणा करते ही गोष्ट आता अस्मिताच्या लक्षात आलेली असते. तेव्हा तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, अस्मिताई अगं काय झालं? तू अशी काय एकटीच बसलीस? आणि अर्जुन कुठे आहे? ती म्हणते, अरे अर्जुन आणि सायली घरात नाही आहेत, ते बाहेर गेलेत. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो का? तो लगेच अर्जुनला मेसेज करतो की मी घरी पोचलो आहे. अर्जुन त्याला मेसेज करून सांगतो की बरं ठीक आहे, तू तिथेच बस, आम्ही थोड्या वेळातच पोहोचतो आहे. तेव्हा इथे चैतन्य आता त्या ठिकाणी उभा असतो. पण अस्मिताचं लक्ष नसतं. चैतन्य म्हणतो की बाळा काय आहे? अरे तू इतकं गोंडस बाळ हातामध्ये असताना ममाचं तर लक्षच नाही आहे. पण ममा जर चिडली ना तर तिला खूप राग येतो बाळा, असं म्हणून चैतन्य आता अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजण अधिराज आणि प्रियाची वाट बघत असतात. तेवढ्यातच अधिराज त्या ठिकाणी आलेला असतो. इथे आता छान असं कॅफे असतं. त्या ठिकाणी तो प्रियाला घेऊन आलेला असतो. अर्जुन सायली लगेचच आपला चेहरा लपवतात. अर्जुन कॅप घालतो तर इथे सायली डोक्यावरती पदर घेते आणि आपला चेहरा वगैरे कवर करून घेते. तेव्हा अधिराज तिला इथे आता जेंटलमॅन टाईप खुर्ची वगैरे सरकून बसायला सांगतो. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो की इथे खूप उत्तम कॉफी मिळते, तू घेऊन तर बघ. सॉरी मी तुला तू म्हणालो. मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? आणि तू सुद्धा मला अरे तुरे केलंस तरी चालेल. तेव्हा प्रिया म्हणते, हो हो चालेल ना. म्हणजे तू मला जरी प्रिया म्हणालास माझी काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथे अधिराज म्हणत असतो, काय गं, मगाशी मी फक्त तुझी स्माईल बघितली, पण आता बघ तुझी स्माईल तुझ्या डोळ्यांपर्यंत जाते. तुझे डोळे किती हसरे आणि छान आहेत गं प्रिया, असं आता अधिराज म्हणत असतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अस्मिताई काय झालं? तू का अशी वागतेस? तू का हसत नाही आहेस, बोलत नाही आहेस? अगं बाळ तुझ्याजवळ आहे, त्याच्याबरोबर खेळायचं सोडून तू त्याच्याकडे एकटक फक्त बघत बसली आहेस. तेव्हा ती म्हणत असते, अरे काय करू मी चैतन्य, किती दिवस मी हसणंच विसरून गेली आहे रे. माझ्या आयुष्यामध्ये सातत्याने काय घडतंय तू बघतोयस ना, मी कसं हसणार आहे बोलणार आहे सांग ना तू. तेव्हा चैतन्य म्हणतो, अस्मिताई बरोबर बोलतेस तू. ती साक्षी शिकरे आहे ना, कीड आहे कीड. अगं ती अशी एकदा लागली ना की पोखरून खाल्ल्याशिवाय राहत नाही. तुला माहिती आहे, आधी मी तिथे होतो आणि आता सचिन माझ्या जागेवरती आहे. तुला नाही माहिती, साक्षी शिकरे कधीच सचिनला त्याच्यापासून वेगळं होऊ देणार नाही. आणि कधी कधी तर मला असं वाटतं, सॉरी अस्मिताताई, पण सचिनने सुद्धा तो चॉईस म्हणून निवडला आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही रे, बरोबर बोलतोयस तू. मी सुद्धा कधीपासून हे आता ऑब्झर्व करते आणि आता तर ते रोजचंच झालं आहे. मीच आता मूर्ख वाटायला लागले मला. तेव्हा चैतन्य म्हणतो, रोजचं झालं आहे म्हणजे? तेव्हा अस्मिता म्हणते, थांब सांगते तुला. आणि ती आता घडलेला प्रकार सांगायला सुरुवात करते. तर अधिराज विचारत असतो की प्रिया तू काय करतेस मग? तू जॉबला वगैरे कुठे आहेस का? ती म्हणते, हो ना रे, एका ऑफिसमध्ये मी रिसेप्शनिस्ट आहे. अरे रिसेप्शनिस्ट म्हटल्यानंतर किती कमी पगार असतो तुला तर माहितीच आहे. आता काय करायचं?
ती तर नोकरी करावीच लागेल ना मला, माझं घरदार सांभाळण्यासाठी. तो म्हणतो, हो का? तू काय करतेस, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? ती म्हणते, माझे आई बाबा आहेत, पण आईला माझ्या कॅन्सर झाला आहे. वडीलसुद्धा पॅरलाईज आहेत. एक माझी बहीण आहे माझ्या मागची आणि एक भाऊ आहे. त्या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. बहीण माझी आता खूपच मोठं शिक्षण घेते. त्यानंतर भाऊ माझा 10वीला आहे. त्या दोघांच्या शिक्षणाचा खर्च मलाच बघावा लागतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो, मग तू असं वेगळं काही केलं आहेस का? ती म्हणते, हो हो, अरे मी सुद्धा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे ना, त्याच्यामध्ये तर मी डिप्लोमा केला आहे. तो म्हणतो, तुझी परिस्थिती इतकी हलाखीची असताना फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहेस तू? अगं त्याची फी तर खूप जास्त असते ना. ती म्हणते, अरे हो, फी तर खूप जास्त असते, पण एक NGO आहे ना, ती गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करते. त्या NGOने माझा खर्च केला. मग आता मी चांगली शिकली आहे तर माझ्या भावंडांचं भलं मलाच करायला हवं ना, आणि आईबाबांच्या औषध पाण्याचा खर्च. तेव्हा अधिकारी म्हणतो, अगं मग तू एक काम का नाही केलंस? अधिराज म्हणत असतो, ज्या NGOमधून तू शिकलीस ना, त्या NGOनेच तुझ्या बहीण भावाचा खर्च का नाही केला शिक्षणाचा? त्या NGOने करायला हवा होता ना. ती म्हणते, नाही रे, आता NGOने माझा खर्च केला ना, त्यांची ती पॉलिसी आहे. कुटुंबातील फक्त एकाच मुलामुलीचा खर्च केला जाईल. मी मोठे असल्यामुळे माझा आधी केला. तो म्हणत असतो, अच्छा अच्छा. तेव्हा अर्जुन सायली दोघेजण प्रियाचा खोटाडेपणा आपला ऐकत असतात. अर्जुन मोबाईलमध्ये ते सगळं शूट करत असतो. तेव्हा अधिराजचं लक्ष तिच्या बोटातल्या अंगठ्यांकडे जातं. ती म्हणत असते, काय बघतोयस? माझ्या या अंगठ्या? अरे त्या काही खऱ्या आहेत का रे? अरे त्या 50-50 रुपयाच्या अंगठ्या आहेत रे, बाजारामध्ये मिळतात. रिसेप्शनिस्ट म्हटल्यानंतर टापटीप राहावंच लागतं ना, म्हणून थोडाफार साड्यांवरती खर्च करावा लागतो. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यामुळे थोडा कपड्यांचा सेन्स आहे मला. आणि ह्या अंगठ्या अरे खोट्या आहेत. आणि हे गळ्यातलं तू बघतोयस ना, हे पेंडेंट आहे ना, ते बुधवार पेठेतून घेतलं आहे मी, तिथूनच घेतलं आहे. अरे कितीला मिळतं हे? 400-500ला मिळतं. ते घेऊन ठेवलं आहे. आणि कानातले तर काय नकलीच आहेत. आणि तुला तर माहिती आहे ना, मला पगार किती कमी आहे. त्याच्यात माझ्या घरच्या लोकांची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. अरे मग मला त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. काय करावं, कधी कधी खरंच काही कळत नाही रे. गरिबीत लहानाची मोठी झाले ना, खूपच जास्त काटकसर केली आहे मी. त्यामुळे आता पुढचं आयुष्य निदान माझ्या भावा बहिणीचं तरी चांगलं उज्ज्वल असावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी त्यांना चांगलं शिक्षण देणार आहे, चांगलं शिक्षण देणार आहे. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो, प्रिया तू एक काम का नाही करत? तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहेस ना, मग माझ्या खूप कंपन्या आहेत. त्यातली एक कंपनी म्हणजे फॅशन डिझायनिंगची सुद्धा आहे. तिथे तू डिझायनर म्हणून काम का नाही करत माझ्या टीमबरोबर? तू आम्हाला जॉईन हो ना. आणि तेव्हा इथे आता अधिराज म्हणत असतो, रिसेप्शनिस्ट म्हणून तुला जेवढा पगार मिळतो ना, त्याच्या चौपट पगार मी तुला देईल. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो की तुला चालेल ना? ती म्हणते, चालेल. अरे चालेल काय, धावेल मला. मला आवडेल तुझ्याबरोबर खरंच काम करायला. आणि थँक्यू सो मच अधिकार. आणि असं म्हणून ती लगेचच त्याचा हात पकडते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अधिराज अधिकारी जो आहे त्याचा हात पकडून आता ती बोलत असताना अर्जुन मात्र तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित तयार करत असतो. तिचा खोटाडेपणा त्या दोघांना अजिबात आवडत नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता वकिलाच्या मुलीला आता डोळे वगैरे बांधून तिला किडनॅप केलेली असते. आणि तेव्हा सचिन म्हणत असतो की बोल, आताच्या आता बोल, तू महिपत शिकरेची केस घेशील की नाही? आणि साक्षी तो व्हिडिओ तयार करत असते आणि तो व्हिडिओ त्या आता माणसाला म्हणजे त्या वकिलाला पाठवण्यात आलेला असतो. जबरदस्तीने महिपत शिकरेची केस घ्यायला सांगत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आपल्या गाडीतून आलेली असते, पण तिची छोटी पर्स जी असते ना, ती आता तिच्या पर्समध्ये नसते. ती म्हणते, अरे देवा, त्या कॅफेमध्येच माझी छोटी पर्स राहिली की काय? तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो, बाप रे, किती नाटके करते यार ती पोरगी, किती खोटं बोलते, सराईतपणे खोटं बोलते. बाप रे, आता तिला आपल्याला असं काही अडकावं लागणार आहे ना, की ती तिच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच्या तोंडाने देणार. तेव्हा सायली म्हणत असते, अधिराज भाऊजी, खरंच तुम्ही खूप मदत करते आमची, आणि आता तुम्हीच आम्हाला मदत करणार आहात प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी. तर पर्स घेण्यासाठी आलेली प्रिया आता वेटरला धडकते. ती म्हणते, काय रे मूर्खा,
तुला दिसत नाही का? बघून चालता येत नाही का? हे काय केलंस तू? माझी साडी खराब झाली ना. तेव्हा प्रियाचा आवाज ऐकल्यानंतर अर्जुन सायली दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात. आणि त्यानंतरला प्रिया आपल्याला अधिराजबरोबर बघते की काय? तिने जर बघितलं तर ती आपल्याला लगेचच ओळखेल, आपला प्लॅन ओळखेल. इतकी ती हुशार आहेच. त्यामुळे इथे आता सायली आणि अर्जुन दोघेही खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. पण प्रियाकडे सध्या तरी त्यांचं लक्ष असतं, पण प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे अजिबातच नसतं.